थोडे पाठी गेलं चालेल पाठी आज प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार राजू कीर आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रचाराचा आज नारळ फोडलेला आहे। पण त्याचबरोबर रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि सुसंस्कृत सृजनशील आणि शिक्षिका असलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्व शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रचारार्थ आज इथे आम्ही प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत। आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। गेले कित्येक वर्ष हा वॉर्ड जो आहे तर आमचा शिवसेना भाजपा युतीने हा खूप चांगल्या प्रकारे बांधलेला आहे। प्रचाराचा नारळ हे फक्त एक फॉर्मॅलिटी असते, देवाचा परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करायची असते, म्हणूनच आपण हा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। पण ह्या आमच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जी विकास कामं गेले कित्येक वर्ष ह्या वॉर्डमध्ये जी झालेली आहेत त्यामुळे आम्हाला निश्चितच ह्या वॉर्डमधनं प्रचंड बहुसंख्येने आमचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते विजयी होणार आहेत। शिल्पाताईंचं सुद्धा ह्या वॉर्डमध्ये प्रचंड कार्य आहे, त्यामुळे ते सुद्धा ह्या दोन्ही उमेदवारांना खूप सोपं जाणार आहे। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की संपूर्ण शहरात युतीची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीची लाट जी आहे ती जोरात आलेली आहे आणि ह्या नगरपालिकेवर निश्चितच प्रत्येक उमेदवार जो आहे तर तो बहुसंख्येने निवडून येणार आहे, ह्यात आम्हाला शंका नाही। धन्यवाद। रत्नागिरी नगर परिषदेची 2025ची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे आणि ह्या प्रभाग क्रमांक 6 मधील मी राजीव यशवंत कीर आणि मेधाताई कुलकर्णी असे प्रभाग 6 मधील उमेदवार आज या नवलाई देवीच्या अंगणात आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। मला या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी शिल्पाताई सुर्वे तसंच साळवी साहेब, पटवर्धन साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते यांच्यामुळे प्राप्त झालेली आहे। भविष्यामध्ये मतदारांच्या मताचा आदर करून त्यांचं काम केलं जाईल। प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या ज्या कामाची ही असेल त्याची पूर्तता वेळोवेळी केली जाईल आणि प्रत्येक वेळेला मतदारांच्या मताची बांधील राहण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील। साहेब, आपण भाजपमध्ये होतात, भाजपमधून तुम्हाला शिवसेना पक्षात जाण्याची गरज का भासली? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची अनेक वर्षाची नैसर्गिक युती आहे आणि हे एकच घर आहे, हे मोठं कुटुंब आहे। जसं विश्व कुटुंब आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं कुटुंब आहे आणि त्याप्रमाणे मला शिवसेनेमधून उमेदवारी मिळाली। पण आपल्या प्रभागातले भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला मतदान करतील काय वाटते तुम्हाला? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कमळ निशाणी बघतो आणि कमळ निशाणीवर मतदान करतो। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच माझं नाव माननीय मंत्री उदयजी सामंत यांना सुचवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला उमेदवारी प्राप्त झाली आहे।